माझं नाव अभय सोनी आहे. हे माझे वडील आहेत. त्यांना दुपारी मी आणलं दवाखान्यात 4-4:30ला. इथं मी पाय बोललो पप्पांना असं असं झालंय. मी आलो पण इथं मला काय उपचार व्यवस्थित भेटला नाही. काय झालेलं पप्पांना? फ्रॅक्चर झालेला त्यांचा पाय. कुठे आणलेलं? रुक्मणीबाई. इथं आणल्यानंतर आम्हाला हे असे फुट्टे वगैरे लावून दिलेत सपोर्ट. हे बरं आहे का तुम्ही सांगा. आणि प्लास्टर का नाही घालून दिला? प्लास्टर बोलतात अवेलेबल नाही आहे आमच्याकडे. आणि त्या प्लास्टरचे पण बोलतात का 200 रुपये बाहेरून भेटेल. तुम्ही जर आम्हाला 400 रुपये दिले, 200ला 1 4 लागतील. जर आम्हाला 100 रुपयाच्या हिशोबाने 4 प्लास्टरचे तुम्ही 400 रुपये द्या, आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो. सर्वात पहिले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नेहमी आपण बघता रुक्मिणी नागरिकांची शोकांकित आहे की आज त्यांना जे लागलंय फ्रॅक्चर झालंय आणि रुक्मिणीबाई दवाखान्यामध्ये सपोर्ट म्हणून पुठ्ठा लावलेला आहे. माझं प्रशासनाला विनंती आहे की पुढच्या 1 हप्त्यामध्ये आपण याची सुधारणा नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या रुक्मिणी दवाखान्याला लॉक लावेल. काय नेमकी घटना आहे? काय घडलेलं? हे 4:30 वाजता राम सोनी म्हणून हे माझ्या प्रभागात राहतात. हे रुक्मिणीबाई दवाखान्यात आलेले. तर त्यांना ऑर्थोपेडिक मॅडम डॉक्टर होत्या. त्यांनी त्यांचा एक्सरे काढला. एक्सरे काढल्यानंतर असं समजलं की त्यात फ्रॅक्चर आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं वॉर्ड बॉयना की यांचं प्लास्टर करून घ्या. सांगितल्यावरती इथे जे हे कर्मचारी आहेत त्यांनी सांगितलं आमच्याकडे प्लास्टर अवेलेबल नाही आहे. पण त्यांच्या मुलाला ते सांगतात की तू बाहेरनं आणलं तर तुला 200 रुपयाप्रमाणे एक पडेल, तर त्याचे 800 रुपये जातील. तू आम्हाला एक प्लास्टरचे 100 रुपये असे 400 रुपये दे, आम्ही तुला प्लास्टर करून देतो. म्हणजे लाखो रुपये कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे औषधांवरती खर्च केले, पण त्याचा कुठलीही सुविधा नागरिकांना मिळत नाही. आणि इथे फ्रीमध्ये औषधं मिळाली जाते तर इथे त्यांच्याकडनं पैसे घेतले जाते. ही सर्वात मोठी शोकांकित आहे.